नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 2 ऑगस्ट इंजिनिअरिंग व MBA राउंड 1चं अलॉटमेंट आहे. याची वेळ काही फिक्स नसते. दिवसभरात कधी पण अलॉटमेंट लागू शकतं. विद्यार्थ्यांचे फोन येतात, "सर अलॉटमेंट आज होतं, लागलं नाही का?" तर मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो याचा टाईम, वेळ असं फिक्स नसतं. दिवसभरात आज कधी पण अलॉटमेंट लागणार आहे. मग अलॉटमेंट लागल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्याच नंबरचं ऑप्शन मिळालं, तर ते ऑटो फ्रीज होतं आणि तुम्हाला 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान ₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आणि 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान रिस्पेक्टिव्ह कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची. कारण ऑटो फ्रीज या पर्यायाला जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतली, तर तुम्ही या प्रोसेसमधून बाहेर होता. परंतु सपोज तुम्हाला पहिला पर्याय सोडून दुसरा, तिसरा, चौथा, 5वा कोणताही लागला, तर तुमचा जो चॉईस आहे. 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान सीट ॲक्सेप्टन्स फीज भरून एक तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता किंवा त्या कॉलेजला बुक करून बेटरमेंट करून नेक्स्ट राउंडमध्ये जाऊ शकता. तर गोंधळून बिलकुल जायचं नाही आहे. जर ॲडमिशन करायची आहे तर फ्रीज करायचं आणि सीट ॲक्सेप्टन्स फी ₹1000 भरायची आणि जर कॉलेज बुक करून बेटरमेंट करून नेक्स्ट राउंडला जायचं आहे तरी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी ₹1000 भरायची आहे. ही जी सीट ॲक्सेप्टन्स फी आहे, ही एकचदा भरायची आहे. याच्यानंतर परत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायचं काम पडणार नाही. तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्सकरिता आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू.